काही हक्क आपल्याला सहज मिळत असतात, त्यासाठी आपल्याला काही करायचं गरज नसते, काही करावं लागत नाही, कुणाला मागावंही लागत नाही, त्या गोष्टी आपल्याला सहज मिळतात. पण प्रत्येक गोष्ट आपल्याला सहज मिळत नसते, काही गोष्टींची आपल्याला मागणी करावी लागते. मग ही मागणी आपण केव्हा करू? आपल्याला जर माहीत असेल की हे माझं आहे तर आपण ती मागणी करू. दुसऱ्यांचं वस्तू आपण मागत नाही, है ना. दुसऱ्यांची एखादी वस्तू पाहिजे म्हणून कधीतरी आपण हट्ट धरतो का, किंवा आपण आंदोलन करतो का? नाही. तर जे आपल्या हक्काचं आहे ते मागण्यासाठी आपण आंदोलनं केलेली आहेत. तुम्ही आंदोलनं बघितली गेल्या वेळेसची, कोणकोणती शिकलात आंदोलनं? पर्यावरणाचं आंदोलन शिकलो आहोत आपण. पर्यावरणाचं आंदोलन कशासाठी झालेले आहेत? पर्यावरणाला वाचवण्यासाठी. म्हणजे पर्यावरण काय आहे? जे झाडं वगैरे आहे, हवा पाणी शुद्ध राहणं, हे काय आहे तर मानवी समाजासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला शुद्ध हवा मिळाली पाहिजे. झाडं टिकली तर काय होईल? पाऊस पडेल. पाऊस पडला तर आपण जगू शकू, है ना. जर पृथ्वी तलावरची सगळी झाडं संपली तर काय होईल? आपणही संपू, आपणही राहू शकणार नाही. म्हणजे पर्यावरणाला कशासाठी वाचवायचं? आपल्याला आपल्यासाठी वाचवायचं, आपल्या अस्तित्वासाठी. त्याचं अस्तित्व जर आपण टिकवून ठेवलं तर आपलं अस्तित्व हे टिकून राहणार आहे. आणि म्हणून काय करतो तर आपण पर्यावरण चांगलं मिळालं पाहिजे, हा आपला हक्क आहे. आणि तो जर हक्क आपल्याला कुणी देत नसेल तर मग आपल्याला आंदोलनं करावी लागतात. मग ही जी सगळी आंदोलनं जी आपण शिकलोत, शेतकऱ्यांचं आंदोलन शिकलो आपण, भ्रष्टाचाराच्या चळवळी आपण बघितल्या, हे सगळं आपण हे आंदोलनं का केली गेलेली आहेत? तर आपला त्याच्यावर हक्क आहे. हक्क आहे पण ते आपल्याला मिळत नाही. ते आपलं मिळावं म्हणून आपण सामुदायिक प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे आपण संघटित झालेलो आहोत आणि मग आपण प्रयत्न केले. काही आंदोलनाला यश मिळालं, काहीला मिळालेलं नाही, है ना. म्हणजे चळवळी करण्याचा हक्क आपल्याला मिळालेला आहे. जर आपल्याला चळवळीचा हक्क मिळालेला नसता तर आपण चळवळ करू शकलो नसतो. आपल्याला संघटन करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपण संघटित होण्याचं स्वातंत्र्य जर आपल्याला घटनेच्या माध्यमातून मिळालं नसतं तर आपण संघटित झालो नसतो. उदाहरणार्थ एखादी अशी आणीबाणीची परिस्थिती जर समाजामध्ये निर्माण झाली, आणीबाणीची म्हणजे एखादा गडबड गोंधळ होणार आहे, समाजामध्ये अशांतता माजणार आहे, अशी जर परिस्थिती निर्माण होणार, अशी जर सरकारला शक्यता वाटत असेल तर सरकार काय करतं? त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतं. आणि मग काय केलं जातं? त्या काळामध्ये जमावबंदी केली जाते. जमावबंदी म्हणजे काय? तर लोकांनी एकत्रित जमता कामा नये. एरवी आपण एकत्रित झालो तरी काय बंधन नसतं त्याच्यावर. आपण एकत्रित येऊ शकतो. आपण 4 लोक, 10 लोक, 12 लोक, 50 लोक एकत्रित येऊन बोलू शकतो, गप्पा मारू शकतो, हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. पण जर एखादी वाईट परिस्थिती समाजामध्ये उद्भवत असेल, वाईट काहीतरी घडणार असेल तर मग मात्र त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार काय करतं तर त्या जमावावर बंदी टाकतं की लोकांनी एकत्रित येता कामा नये. कारण लोक एकत्रित आली तर काय होईल? काहीतरी घडेल, काहीतरी वाईट घडू शकतं आहे समाजासाठी. आणि म्हणून मग अशा वेळेस आपल्यावर बंदीसुद्धा टाकली जाते. म्हणजे कधी आपल्याला जे स्वातंत्र्य दिलं जातं पण शासन त्याच्यावर कधीही बंदी आणू शकतं. शासनाला ते अधिकार आहेत. कशासाठी? तर सामाजिक व्यवस्थेला शांतता आणि ती सुरळीत चालली पाहिजे. म्हणजे समाजाचं नुकसान होता कामा नये यासाठी. म्हणजे आपले ते हक्क आहेत देखील, पण ते आपल्या हक्काचं संकोच, आपल्या हक्कांना संकोच करता येतं शासनाला. म्हणजे जर परिस्थिती बिघडत असेल तर ते संकोच करतात. परिस्थिती जर चांगली असेल, शांतता असेल तर अशी बंधनं आपल्यावर टाकली जात नाही. म्हणजे बंधनंसुद्धा आपल्याला आवश्यक असतात. म्हणजे जे समाजासाठी जे काही योग्य असेल ते करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर शासनाची आहे. आणि हे सगळं काय तर आपला हक्क देखील आहे. शासन काय करतं तर त्याचं कर्तव्य पार पाडतं. म्हणून आपल्याला हक्क हे मिळत असतात. हक्क काय आहेत तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दल आपण जागरूक असलं पाहिजेत, तरच आपल्याला आपले हक्क हे मिळतात. आपण जर आपल्या हक्काबद्दल जागृतच नसेल तर मग आपल्याला काय
आपल्यावर अन्याय होणार, आपला शोषण होणार, कोणी आपला गैरफायदा हा घेऊ शकतो. आपल्याला मिळणारे फायदे हे दुसरे आपल्या पदरामध्ये पाडून घेऊ शकतात. म्हणून आपण आपल्या हक्काविषयी जागरूक असणं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्कांची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला हक्क माहीत झाले की तुम्ही अस्वस्थ व्हाल. अस्वस्थ म्हणजे रेस्टलेस, बेचैन. अरे हे सगळं माझे हक्क आहेत, हे सगळं मला मिळालं पाहिजेत, हे मला मिळत नाही. आणि मग जर मला मिळत नसेल तर काय केलं पाहिजे, मी ते मिळवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजे, तरच ते आपल्याला मिळतं, अन्यथा त्या गोष्टी मिळत नाही. तर हक्क हे आपल्याला सहज मिळतात. काही हक्क आपल्याला हे कायद्याच्या माध्यमातून मिळत असतात, ज्याला आपण अधिकार असं म्हणतो. जेव्हा हक्क आपल्याला कायद्याच्या माध्यमातून मिळतात तेव्हा त्याला आपण अधिकार असं म्हणतो. आणि कायद्याच्या माध्यमातून जर त्याच्यातली वैधता निघून गेली म्हणजे कायदेशीर मान्यता त्या हक्कामधली निघून गेली की त्या अधिकारांना काहीच महत्त्व राहत नाही. आता उदाहरणार्थ अधिकार, आपण जिथं काम करतो तिथं आपल्याला अधिकार दिलेले असतात. ज्या पण ठिकाणी आपण काम करतो म्हणजे आपलं जे काही पद असेल त्या पदाच्या संदर्भात आपण जे काम करतो तर तिथं आपल्याला काही अधिकारसुद्धा दिलेले असतात. मग तर हे अधिकार कधीपर्यंत असणार आहेत तर सेवेमध्ये असेपर्यंतच असणार आहेत. सेवा संपली, अधिकार देखील संपले. मग आपल्याला अधिकार तिथं गाजवता येत नाही, मग त्या माणसाकडे कोणी बघतही नाही. आता उदाहरणार्थ एखादा पंतप्रधान असेल, त्याला आज खूप अधिकार आहेत. का आहेत तर तो दर्जा त्याने धारण केलेला आहे. ते अधिकार त्या व्यक्तीला दिले गेलेले आहेत का नाही, तर ते त्या पदाला दिले गेलेले आहे. ते पद गेलं, ते अधिकारसुद्धा गेले. कुठलंही पद घ्या तुम्ही. तर असे काही अधिकार किंवा हे काही हक्क आपल्याला हे कायद्याच्या माध्यमातून मिळत असतात. ते विशिष्ट कालावधीपुरते असतात, ते मग संपुष्टात देखील येतात, ते आपल्याला सोडावे लागतात. कारण नवीन व्यक्ती पुन्हा त्या ठिकाणी येत असतात आणि मग ते काय करतात तर ते आपले अधिकार हे प्राप्त करत असतात. तर जेव्हा आपण आपल्या हक्काविषयी बोलत असतो तेव्हा मग आपल्याला काय लक्षात येतं की जिथं हक्क आहे तिथं कर्तव्य देखील आहे. हक्क आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नुसतं आपण म्हणतो की हा माझा हक्क आहे, हा माझा हक्क आहे आणि ते घ्यायचं आणि कर्तव्य तर काहीच करायचं नाही, तर असं चालणार नाही. तर हक्क मिळवण्यासाठी आपल्याला आपली कर्तव्यसुद्धा पार पाडली पाहिजे. जसं आपण म्हणतो, काल उदाहरण दिलं होतं लांडगे, आणि तुम्हाला म्हटलं होतं की मला उद्या या उदाहरणाची आठवण करून द्या म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. आपल्याला जे हे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार जे घटनेच्या माध्यमातून दिलेले, संविधानाच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत, तर ह्या हक्कांबरोबर आपल्याला कर्तव्यसुद्धा दिले गेलेले आहे. आपण जे काही हक्क आपल्या शासनाला मागत असतो तर ते आपण या देशाचे नागरिक या नात्याने आपण ते मागत असतो. तर आपण नागरिक आहोत या देशाचे, तर मग आपले काही कर्तव्य देखील आहेत. ते कर्तव्य जर आपण आपल्या देशाच्या प्रती पार पाडत असेल तर आपल्याला ते हक्क मागता येतात. आपण कर्तव्यच काय करत नाही तर आपल्याला काय हक्क असणार आहे ना. आता उदाहरणार्थ आपलं कुटुंब घेऊया, एक छोटं उदाहरण. आपण काय म्हणतो की आईवडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाला संपत्ती मागण्याचा अधिकार आहे ना. आईवडिलांची प्रॉपर्टी त्यांच्या पश्चात कोणाला मिळते? मुलांना मिळते. ते पण त्यांच्या पश्चात, ती गेल्यानंतर मिळते. मग मुलं काय गप्प बसतात का? आईवडील जाण्याची वाट बघत बसतात का? ते जातील तेव्हा मिळतील. तर आजकाल तर काय लवकरच प्रॉपर्टीची गडबड असते, सगळ्यांना लवकर मिळावं असं वाटतं मुलांना, आणि मग काय करतात मुलं? मागतात प्रॉपर्टी. म्हणजे काय म्हणतात की माझा हक्क आहे. पण जेव्हा आपण प्रॉपर्टी मागत असतो, हक्क मागत असतो आपला, तर आपण आपलं कर्तव्य किती पार पाडलेलं आहे याचाही विचार केला पाहिजे.
आपण जर आपलं कर्तव्य आपल्या मात्यापित्यांच्या संदर्भातलं पार पाडत असेल तर आपल्याला हक्क आहे मागण्याचा, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागण्याचा हक्क आहे. आपण त्यांची सेवाच करत नाही, आपण त्यांच्यासाठी काही करतच नाही, तर आपल्याला हा हक्क प्राप्त होत नाही, आहे की नाही. आता जसं आपल्याला तो हक्क आहे असं आपण म्हणतो, तर आपलं कर्तव्य देखील आहे की आपण त्यांचं चांगलं पालनपोषण, त्यांची जबाबदारी आपण घेतली पाहिजेत. मग आईवडिलांचा सुद्धा आपल्यावर हक्क आहे. जसा आपला त्यांच्यावर हक्क आहे तसं त्यांचाही आपल्यावर हक्क आहे की नाही. कशाचा हक्क आहे? आपल्याकडून सेवा प्राप्त करून घेण्याचा हक्क आहे त्यांना. मग हा हक्क का आहे त्यांना? हक्क त्यांना उगाच मिळालेला आहे का? हा नाही, तर त्यांनी कर्तव्य केलेलं आहे त्यांचं. म्हणजे काय केलं आहे त्यांनी? एवढं जे आपल्याला जगण्याला लायक बनवलेलं आहे, ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून त्यांनी पुरवलेल्या आहेत, आपलं चांगल्या पद्धतीनं पालनपोषण केलेलं आहे, आपलं सगळं काही त्यांनी चांगलं घडवलेलं आहे, एक चांगलं जीवन जगण्याचा आपल्याला त्यांनी म्हणजे प्रयत्न केलेले आहेत, आपल्याला चांगला व्यक्ती बनवलेला आहे, किंवा आज जे आपण आहोत तर ते त्यांच्यामुळे आहोत, है ना. म्हणजे त्यांनी त्यांची कर्तव्य सगळी पार पाडलेली आहेत. हे मातापित्यांची जी काही कर्तव्य असतात आपल्या अपत्यांच्या प्रती, ती सगळी त्यांनी पार पाडलेली आहेत. आणि म्हणून त्यांना काय आहे? तर अधिकार आहे, हक्क आहे त्यांना आपल्या मुलांकडून सेवा प्राप्त करून घेण्याचा. म्हणजे काय आहे? दोघांचे हक्क आहेत, आहे की नाही. मातापित्यांना सेवा प्राप्त करून घेण्याचा हक्क आहे, मुलाला संपत्तीमध्ये वारसा हक्क प्राप्त करून घेण्याचा हक्क आहे. दोघांनाही हक्क आहेत आणि दोघांनाही कर्तव्य आहेत, तरच दोघांना कर्तव्याच्या बदल्यामध्ये ते हक्क प्राप्त होत असतात. तसे आपल्याला देखील जे काही आपण हक्क आहे म्हणतो, हे माझा हक्क, हा माझा हक्क, हे मला ते मिळालं पाहिजे, माझं हे, असं आपण जे काही म्हणत असतो, तर ते हक्कांची भाषा करत असताना आपल्याला कर्तव्याची भाषासुद्धा यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण आपलं कर्तव्य पार पाडू तेव्हा आपल्याला आपले हक्क हे आपोआप मिळत असतात. आपल्या हक्कांचा उपभोग घेत असताना आपण इतरांच्या हक्काला बाधा पोचणार नाही याचीही आपण खबरदारी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला जे मिळणार आहे, आपला जितका हिस्सा आहे आपण तितकंच घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण ते जास्त मिळालं पाहिजे याची अपेक्षा करता कामा नये. जेव्हा एखादी वस्तू आपण जास्त उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण इतरांच्या हक्कांचं उल्लंघन करतो, इतरांच्या वाट्याचा आपण खाण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण तसं करता कामा नये. आपले हक्क आहेत तर आपण तितकेच मर्यादेमध्येच ते उपभोगले पाहिजेत. त्या मर्यादेच्या बाहेर जर जाऊन आपण करत असेल तर ते मात्र काय आहे? चुकीचं आहे. आपल्या अशा वागण्यामुळे काय होतं? तर इतरांच्या हक्कांचं उल्लंघन होतं. म्हणून आपल्या हक्कांविषयी तर आपण जागरूक राहायचंच आहे या ठिकाणी, परंतु आपले हक्क बजावत असताना आपण इतरांच्या हक्काला आपण कुठल्याही प्रकारची बाधा निर्माण करणार नाही, अडथळे निर्माण करणार आहे, इतरांचं शोषण होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जे हक्क मिळालेले आहेत, आता वेगवेगळे हक्क तुम्ही पाहणार आहात, घटनेमध्ये मिळालेले आहेत की विविध कलमांच्या माध्यमातून. तर हे हक्क आपल्याला एका मर्यादामध्येच उपभोगावे लागतात, कितीही आपल्याला उपभोगता येत नाही. म्हणजे हक्क आपल्याला अनियंत्रित किंवा अमर्यादित असे मिळत नाही, तर त्याच्याही मर्यादा आहेत. त्या मर्यादेमध्येच आपल्याला त्या हक्कांचा उपभोग हा घ्यावा लागतो. आपण बघू आता आपल्याला काय काय हक्क मिळालेले आहेत. तर म्हणून म्हणजे मानवी हक्काची जी संकल्पना आलेली आहे ती आता अलीकडच्या काळामध्ये आलेली आहे. आता म्हणजे खूप जगभर त्याचा विचार व्हायला लागलेला आहे की प्रत्येकाला म्हणजे आता काय आहे तर त्याचे हक्क, त्याचे जे नैसर्गिक हक्क आहेत ते त्याला मिळाले पाहिजे. म्हणजे हे आपले काय आहेत तर नैसर्गिक हक्क आहेत जे आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे. ते हक्क आपल्याला कोणी देण्याची गरज नाही. ते हक्क आपल्याला ह्या निसर्गाने, ह्या देवाने, ह्या सृष्टीने दिलेले आहे. ते आपल्या मातापित्याने पण दिलेले नाही. आणि त्यामुळं हे हक्क आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. काही हक्क कसे आहेत ते कोणी आपल्याला दिलेले नाही, ते आपल्याला निसर्गाने मिळाले, ते आपल्या जन्माने आपल्याला मिळालेले आहेत. ते प्रत्येक प्राण्याला मिळतातच. आणि म्हणून असे जे हक्क आहेत तर ते कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
मानवी हक्कांचा विचार हा अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेला आहे आणि मानवी हक्क जे आयोग आहेत हे जगामध्ये म्हणजे कुठे कुठे मानवाला त्याच्या हक्कापासून वंचित केलं जात आहे, तर याच्यावर ते लक्ष ठेवण्याचं काम करत असतं. म्हणजे असं एक मानवी हक्कांचा एक करार झालेला आहे जागतिक स्तरावर. आणि ह्या जागतिक आंतरराष्ट्रीय जी मानव अधिकाराची संघटना आहे ही काय करत असते, तर ती जगातल्या सगळ्या म्हणजे लोकांवर लक्ष ठेवून असतं. तिचं लक्ष असतं की ह्या जगामध्ये ह्या देशामध्ये ह्या लोकांना मानवी हक्क उपलब्ध होत आहेत की नाही, का त्यांच्यावर कुठं अन्याय अत्याचार होते का, त्यांचं शोषण होते का, याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. तर कुठेतरी काहीतरी मानवाच्या संदर्भात काही घटना घडल्या की तुम्ही ऐकत असाल की काय मानवी अधिकारांचं उल्लंघन झालेलं आहे का, ते पाहण्याचं काम करत असतात, ते टीका करत असतात, ते न्यायालयामध्ये जातात, त्यांची वेगळी न्यायालय असतात मानवी अधिकारांची. तर ते तिथं जाऊन ज्या व्यक्तीवर अन्याय झालेले त्यांच्यासाठी त्या समिती किंवा ती संघटनाही कार्यरत असते आणि त्या संबंधित म्हणजे ज्या व्यक्तीवर अन्याय झाला अत्याचार झालेला आहे तर त्यांना न्याय देण्यासाठी ह्या मानवी हक्क संघटना ह्या कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर विशेषतः अशा शहरांमध्ये आपल्याला अशा संघटनांची निर्मिती झालेली दिसून येते. सर्व राष्ट्रांनी मानवी हक्काला आता मान्यता दिलेली आहे आणि तो जो करार झालेला त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक राष्ट्राला असे कायदे करावे लागत आहेत की ज्याच्यामधून म्हणजे मानवाला त्या देशातल्या नागरिकांना ते हक्क प्राप्त झालेले आहेत. एखाद्या देशाची इच्छा असेल नसेल की ह्याला स्वातंत्र्य द्यायचं की नाही आपल्या देशातल्या लोकांना, तर त्यांना त्यांच्या मनासारखं आता वागता येणार नाही. कारण काय आहे तर ती जागतिक मानवी अधिकाराची संघटना आहे ती त्या राष्ट्रांना तसे कायदे करण्यासाठी भाग पाडत असते की त्या देशातल्या नागरिकांना त्यांना स्वातंत्र्य त्या देशाने त्यांचे हक्क नागरिकांना दिले पाहिजेत. तर जागतिक स्तरावर आता ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. जसे जसे मानवी हक्काविषयीची जागरूकता वाढत आहेत, जसे जसे मानवी हक्कांविषयीचे कायदे नवीन नवीन येत आहेत, तर हे एकीकडे आपल्याला मानवी हक्कांचा झालेला विकासही बघायला मिळतो. मानवी हक्कांविषयी जागरूकता आता समाजामध्ये वाढलेली आहे. लोकांना कळतंय आता की मला हे दिलं पाहिजेत, मला ते दिलं पाहिजेत, मला हे मिळालं पाहिजेत. पण एकीकडे जागृती होत आहे तर एकीकडे आपल्याला असंही चित्र त्याच्या विरोधात पाहायला मिळतं की समाजामध्ये काही घटकांवर आज देखील अत्याचार आणि अन्यायाचं प्रमाण हे खूप वाढत असलेलं सुद्धा दिसून येत आहे. आणि त्यामुळे मानवी हक्काच्या संरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे. आता ह्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्यावर अत्याचार होतो अन्याय होतो, तर ह्या व्यक्ती कशा आहेत, दुर्बल आहेत, शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत की त्या स्वतःच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी असमर्थ आहेत. मग अशा ज्या असमर्थ व्यक्ती आहेत तर अशा व्यक्तींचं संरक्षण करणं हे काय आहे तर त्या राष्ट्राचं कर्तव्य आहे. आणि म्हणून ही जी संघटना आहे तर ती अशा लोकांसाठी कार्यरत झालेली दिसून येते. 1945च्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचं जे स्थापनापत्र आहे त्याच्यामध्ये मानवी हक्कांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. आणि डिसेंबर 1948मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मानवी हक्काचा जाहीरनामा हा संमत केलेला आहे. संयुक्त राष्ट्र म्हणजे जागतिक स्तरावर विविध राष्ट्रांनी काय केलेलं आहे, 1948मध्ये मानवी हक्काचा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे की मानव म्हणून सगळ्यांना काय काय मिळालं पाहिजे हे सांगितलेलं आहे. तर तो जो मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा आहे तो आणि आपलं संविधान हे दोन्हीही सारखेच आहे. त्याच्यामुळे आपल्या राष्ट्राला वेगळा असा मानवी हक्काचा जाहीरनामा प्रकाशित करण्याची गरज लागत नाही. जेव्हा आपण जागतिक मानवी अधिकारांचा अभ्यास कराल तुम्ही, तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की जागतिक मानवी हक्क जे दिले गेलेले आहेत ते आणि आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिले गेलेले मूलभूत हक्क याच्यामध्ये काहीच फरक नाही. तिथं जे जे दिलं गेलेलं आहे ते सगळं आपल्या घटनेमध्ये आपोआप आलेलं आहे. एक प्रकारे काय आहे तर भारतीय संविधान हे सुद्धा जागतिक आमसभेने मानवी अधिकाराचं जे जाहीरपत्र आहे ते जाहीरपत्र आहे. तर असं म्हणजे आपलं घटनाकारांनी आपल्याला मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त अधिकार नागरिकांना देण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून केलेला दिसून येतो.
म्हणून कोणत्याही राष्ट्राला आता आपल्या देशातील नागरिकांना म्हणजे कशाही पद्धतीने वागवता येणार नाही. कशाही पद्धतीने म्हणजे कुठल्याही प्रकारची वाईट वागणूक देता येणार नाही. लोकांचं त्यांना शोषण करता येणार नाही. लोकांवर त्याला हुकुमशाही गाजवता येणार नाही. म्हणजे राष्ट्रांवर सुद्धा काय केलं गेलेलं आहे तर नियंत्रण लादलं गेलं आहे. हा माझा देश आहे आणि मी मंत्री आहे आणि मी कसंही वागवेल आणि मी कसंही करेल म्हटलं तर आता तसं चालणार नाही. कारण त्या राष्ट्रावर आता काय आहे तर जागतिक जी संयुक्त राष्ट्राची आम परिषद आहे तर ती काय करते, अशा राष्ट्रांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. आंतरराष्ट्रीय समुदाय त्या सरकारला हक्क आणण्यासाठी सुद्धा दडपणामध्ये आणू शकतो आहे ना. म्हणजे एखाद्या राष्ट्रावर आंतरराष्ट्रीय समुदाय दडपण आणू शकतो की काय, तुमचा हा जो कायदा आहे तो काय तर मानवी हक्कापासून त्याला वंचित करत आहेत आणि तुम्ही हा कायदा बदला, असा दबाव संयुक्त राष्ट्रातलं ती संघटना आपल्याला देऊ शकते. एखाद्या राष्ट्राला तसं ती सुचवू शकते किंवा दडपण आणू शकते. मानवी हक्कामुळे काय झालेलं आहे तर आपल्या देशातल्या बऱ्याच काही वाईट चालीरीती प्रथांवर सुद्धा नियंत्रण आलेलं आहे आता, की ज्याच्यामुळे काय तर मानवावर अत्याचार होता. आता आपल्याकडे तर खूपच वाईट प्रथा चालीरीती होत्या, तुम्हाला वारंवार त्या माहिती झालेल्या असतील. तर विवाह संस्थाच्या संदर्भातली जर आपली जुनी तुम्ही बघितलं कल्चर तर ते काय आहे, एका विशिष्ट वर्गावर अन्याय करणार आहे. आपली जाती व्यवस्था आहे एका विशिष्ट वर्गावर अन्याय करणारी आहे की नाही. अशा बऱ्याच काही वाईट चालीरीती परंपरा आहेत आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर मानवी हक्कामुळे आता त्या कमी झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर जसं म्हणजे चांगल्या जातीतल्या लोकांना म्हणजे वरिष्ठ जातीतल्या लोकांना जगण्याचा हक्क आहे, त्यांना सगळं या व्यवस्थेमध्ये मिळण्याचा हक्क आहे, पण कनिष्ठ जातींना तो नव्हता. पण आता आपल्याला काय दिसतं की आता सगळ्यांना सारखं आहे, कोणी कोणत्याही जातीचा असू द्या, कोणी कोणत्याही धर्माचा असू द्या. आता भेदभाव केला जातो आहे का, एखाद्याला एखादी हक्क दिला आहे आणि एकाला त्या हक्क दिलेला नाही, त्याला त्या हक्काचा उपयोग करता येत त्या असं आपल्याला दिसतं का, नाही. तर आता जवळपास म्हणजे ज्या ज्या समुदायामध्ये वाईट चालीरीती रूढी प्रथा परंपरा होत्या तर हळूहळू कायद्याच्या माध्यमातून त्या तोडत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता जसं हिंदू धर्मामध्ये बहुविवाहाची पद्धत होती पूर्वी, तर ह्या बहुविवाह पद्धतीमुळे काय व्हायचं, स्त्रियांवर अन्याय होत असेल. म्हणून काय केलेलं आहे तर एक विवाहाची पद्धती कायद्याच्या माध्यमातून, म्हणजे जुनी परंपरा जी अन्याय करणार होती ती काढून टाकली. सतीची प्रथा होती ती काय केली, कायद्यानं बंद केली गेली. म्हणजे हळूहळू काय झाले तर स्त्रियांना मानवी हक्क मिळण्यासाठी आता मदत होत आहे. ट्रिपल तलाक बंद झाला तर मुस्लिम स्त्रियांना काय झालं तर त्यांचा हक्क मिळाला. आता काय त्यांना भीती राहिलेली नाही. तर हे असं अन्याय अत्याचार होण्यासाठी काय होतं तर कायद्याच्या माध्यमातून ते कायदे केले जातात, त्या वाईट प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवलं जातं आणि त्या संबंधित व्यक्तीला काय होतं तर त्यामुळे न्याय मिळायला मदत होत असते. का तर तो त्याचा हक्क आहे. आणि म्हणजे आपल्याला जर आपले हक्क मिळाले तर काय होईल, आपली प्रगती होईल, आपला विकास होईल आणि आपल्याला शांततेने जीवन जगण्यासाठी काय होईल, मदत होऊ शकेल. आपल्याला विचार करायला त्या ठिकाणी वेळ मिळेल. पण जर आपण आपल्या हक्काविषयी जागृतच नसेल तर आपल्याला मग अन्याय आपण म्हणजे अन्याय अत्याचार शोषण आपलं काय होतच राहील आणि आपण त्याच्या विरोधात आवाजसुद्धा उठवू शकणार नाही. आता याचं उदाहरण आपल्याला देता येईल की भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भात जर बघितलं आपण तर ज्या कनिष्ठ जाती म्हणून मानल्या गेल्या होत्या तर त्यांचं काय परिस्थिती दिसून येते आपल्याला तर वर्षानुवर्ष त्यांना अन्यायाने अत्याचार त्यांनी भोगलेला आहे. आणि कसा भोगला तर निमूटपणे भोगलेला आहे. त्यांना कधीच असं वाटलं नाही की आपल्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, आपल्याला पण हे सगळं मिळायला पाहिजे, असं त्यांना कधीच वाटलं नाही. तर का वाटलं नाही त्यांना तर मानवी हक्काची जाणीवच नव्हती. उलट त्यांना असं वाटायचं की काय आमचं जीवन हे असंच आहे, आम्ही काय तर कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आलेलो आहोत, आमच्या वडिलांनी आजोबांनी पंजोबांनी सगळ्यांनी हे अशा पद्धतीने जीवन जगलेलं आहे आणि त्यामुळे काय आहे आम्हालासुद्धा हे असंच जीवन जगावं लागणार आहे, अशी एक समज त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. आणि त्यामुळे त्या व्यवस्थेच्या विरोधात ते कधीच बोलत नव्हते. उलट व्यवस्थेच्या विरोधात बोलले की त्यांना शिक्षा केली जात असो. तर अशी परिस्थिती होती. आणि म्हणून काय होतं तर ते हक्काची जाणीव नसणे किंवा त्या हक्काबद्दल बोलण्याची त्यांची हिंमतही निर्माण होत नव्हती. कारण काय तर विविध प्रकारच्या हक्कांपासून विशेषतः शिक्षणाच्या हक्कापासून सगळेच वर्गाला वंचित केलं गेलेलं होतं.
एक ब्राह्मण समुदाय सोडला तर सगळ्यात कोणालाच शिक्षणाची परवानगी ही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुद्धा नव्हती, की तो काय आपला प्राथमिक हक्क आहे. शिक्षणसुद्धा काय मूलभूत हक्क आहे. महात्मा फुलेंनी जेव्हा पहिलं कमिशन आलं भारतामध्ये शिक्षणाचा, हंटर आयोग आला 1889मध्ये, तेव्हा त्यांनी ही मागणी केली की शिक्षण हे काय तर प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. पण आपल्याकडं हे प्राथमिक म्हणजे आपला हक्क आहे हे मान्य व्हायला 100 वर्ष लागलेले आहे. म्हणजे जी गोष्ट महात्मा फुलेंना तेव्हा कळालेली, 100 वर्षापूर्वी कळालेली होती की लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे, ते आपल्याकडेच्या लोकांना समजायला 100 वर्ष जावी लागली. आणि त्यानंतर आपल्याला ते प्राथमिक हक्कामध्ये आत्ता आलेला आहे, 2010मध्ये आलेला आहे. 2010मध्ये हा कायदा आपल्याकडे मान्य झालेला आहे. म्हणजे ह्या प्राथमिक हक्कापासूनच आपल्याला वंचित केल्या गेल्यामुळे आपल्याला इतर हक्कांविषयीची जाणीवच निर्माण झालेली नाही, त्याच्या विरोधात लोक कधी उठलेलीच नाहीत. आणि म्हणून समाजामध्ये आपल्याला परिवर्तन झालेलं दिसत नाही. म्हणजे परिवर्तन जर व्हायचं असेल तर लोकांमध्ये हक्कांची जाणीव असणं गरजेचं आहे. तरच काय होईल, लोकांच्या जीवनात परिवर्तन होईल आणि सामाजिक परिवर्तनाला सुद्धा काय होईल तर वाट मोकळी होऊ शकते. तर असं स्वातंत्र्य, अशा वाईट चालीरीती, प्रथा ह्या सगळ्या कायद्याच्या माध्यमातून आज नष्ट झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे तर आपलं चांगलं जीवन आज आपण जगू शकतो. शिक्षणाचा हक्क नव्हता पूर्वी स्त्रियांना, आता आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळालेला आहे. म्हणून काय आपल्याला प्रगती पाहायला मिळते. म्हणून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांची प्रगती होत असलेली दिसते. केवळ एकाच क्षेत्रात नाही, आजच कुठलं क्षेत्र राहिलं नाही की जिथं स्त्रिया नाही अशी आपल्याला कुठेही परिस्थिती. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये, अगदी स्पेस रिसर्चमध्ये सुद्धा आपल्याला स्त्रिया पोचलेल्या दिसतात. हेच जर बंधन राहिलं असतं तर आपल्याला तिथं महिला दिसल्या असत्या का, आहे ना, दिसल्या असत्या का नाही. तर आजही काय तर आपल्याला घराच्या 4 भिंतीमध्येच आपल्याला कैद राहावं लागलं असतं. तर मग जर महिलांची प्रगती झाली नसती तर समाजाची सुद्धा प्रगती झाली नसती. कारण केवळ 50% लोकांनी देशाची प्रगती होत नसते. प्रगतीमध्ये आपल्या देशातला किंवा कोणत्याही देशातल्या जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असणं हे गरजेचं असतं. तरच विकास आणि प्रगतीची प्रक्रिया ही व्यवस्थित पार पाडली जाते. त्यानंतर स्वातंत्र्यामुळे आपल्याला आजूबाजूची परिस्थिती बदलण्याचा आणि निसर्गावर मात करण्याचा, निसर्गातल्या वस्तूंचा वापर करण्याचा, या सर्व धडपडीतूनच मानवाचा विकास होत असतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, खूप काही आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्या स्वातंत्र्य मिळत असल्यामुळंच तर आपण आज इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. आपल्याला काय खायचं आहे, काय पियायचं आहे, कुठे जायचं आहे, यायचं आहे, कुठलं शिक्षण घ्यायचं आहे, नको आपल्याला, हे सगळं काय आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पूर्वी असं काय स्वातंत्र्य नव्हतं. आपल्याला कसलं घर पाहिजे तसलं आज आपण बांधण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. पूर्वी असं नव्हतं, जसं पाहिजे तसं घर बांधता येत नव्हतं. ज्याची जशी जात असेल तशीच घरं बांधावी लागायची, तसंच त्याला वेशभूषा करावी लागते, तसेच त्याला केशभूषा करावी, तशाच प्रकारचे दागिनेसुद्धा त्यांना घालण्याचे बंधनं होते. तर हे सगळं काय झालेलं आहे आता दिसतं का आपल्याला असं. आता कोणताही माणूस कशाही पद्धतीने घर बांधू शकतो. अगदी आपण ठरवलं की राजवाड्यासारखं आपलं घर बांधायचं, तरी आज आपण आपलं राजवाड्यासारखं घर बांधू शकतो. पूर्वी राजासारखं घर कुणालाही बांधण्याची परमिशन नसायची. तर म्हणजे काय झालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य असेल तरच आपला विकास हा होऊ शकतो. जर स्वातंत्र्यच नसेल, आपल्याला एखादी गोष्ट करायचं जर बंधन टाकलं तर आपण काहीच करू शकणार नाही. म्हणजे स्वातंत्र्यामुळे काय होतं तर आपल्या विकासाला देखील चालना मिळत असते. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर, चिंतनाच्या जोरावर आज आपल्याला इतकी प्रगती केलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं तो विश्लेषण करतो, चिंतन करतो, मनन करतो, निरीक्षण करतो आणि त्यातूनच त्याला अनेक शोध लावता येणं शक्य झालेलं आहे. जर मानवाच्या विचारांवर बंधनं टाकली गेली तर काय होईल, कुठलेही शोध लागले जाणार नाही. सुरुवातीला जे शोध लागले गेले तर तेव्हा संशोधकांना शिक्षा दिल्या जात असत. पूर्वी म्हणजे काय होतं तर धर्मव्यवस्थेचं नियंत्रण होतं सामाजिक व्यवस्थेवर. जेव्हा कॉपर्निकस याने सांगितलं की सूर्य हा गोल आहे, तर त्याने जे सांगितलं ते धार्मिक तत्त्वज्ञानाला विरोध करणारं होतं. आता त्या विशिष्ट धार्मिक ग्रंथामध्ये, आता मी म्हणणार नाही कोणता ग्रंथ आहे काय आहे,
तर त्या धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलं गेलं होतं की सूर्य काय आहे, गोल नाही, अंडाकृती आहे. कोपर्निकसने काय सांगितलं की सूर्य गोल आहे, तो स्वतःभोवती फिरतो, जिताने पृथ्वीभोवती फिरतो. म्हणजे ते धर्माच्या विरुद्ध कसं त्याने सांगितलं, म्हणून त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. म्हणजे काय होतं, तर त्यावेळेस लोकांच्या विचारावर सुद्धा बंधनं होती. आणखीन एक गणितामधला एक तज्ज्ञ होता, तर त्याने सुद्धा एवढे शोध लावलेले आहेत गणितामधले की केवळ तो समलैंगिक आहे म्हणून त्याला तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. आणि त्यामुळे काय झालं, तर पुढील काळामध्ये त्याच्याकडून जे संशोधन होणार होतं बंद झालं. कोपर्निकसला जर बंधनं टाकली नसती विचारांवर, तर त्याने आणखीन अवकाशातले शोध लावले असते, आहे की नाही. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर आपल्या विचाराला चालना मिळते, आपल्या कृतीला देखील चालना मिळते. आणि तिथंच जर बंधनं टाकली गेली तर काय होतं, कोपर्निकसकडून होणाऱ्या संशोधनाला आपण मुकलेलो आहोत. किती काहीतरी त्याने केलं असतं. एक स्टीफन हॉकिन्सन म्हणून होता, स्टीफन हॉकिन्सन, तो अलीकडे 1-2 वर्षाखालीच वारला. तर तो इतका अपंग होता ना की त्याचे दोन्ही पायाने तो चालू शकत नव्हता, त्याचे दोन्ही हातसुद्धा चालू शकत नव्हते. पण तो स्पेसचं रिसर्च करत होता. अपंग माणूस, विचार करा, तो अवकाशामध्ये भरारी घेत होता, तिथलं तो रिसर्च करत होता. तो एवढं का करू शकला की त्याचे हातपाय कार्यरत नाहीत, दोन्ही हातपाय त्याचे जन्मतःच त्याच्यामध्ये जीव नाही. आणि त्याने स्पेसमधलं रिसर्च केलं. कशामुळे करू शकला तो, स्वातंत्र्य मिळालं त्याला विचाराचं. त्याने जे जे सांगितलं ते गोष्टी त्याला ते तिथलं सरकार पुरवत गेलं आणि त्यामुळं त्याने तितकी प्रगती स्पेसमध्ये त्याने खूप काही शोध लावलेले आहेत. तर ते तिथपर्यंत ते विज्ञान जाऊन पोचायला मदत झाली. म्हणजे आपली कुठलीही प्रगती असेल तर ती कशावर अवलंबून आहे, तर आपल्या स्वातंत्र्यावर अवलंबून. स्वातंत्र्याचा जर संकोच केला गेला तर काही शोध लागले जात नाही. जसं आपल्या भारतामध्ये कुठल्याही प्रकारचे काही विशेष असे शोध लागलेले आहेत असं आपल्याला दिसतच नाही. तुम्ही जेव्हा म्हणता की विमानाचा शोध लागला, रेल्वेचा लागला, ह्याचा लागला, वाफेच्या इंजिनचा शोध लागला, हे लागलं ते लागलं, तर आपल्याला कुठल्या तरी भारतीय लोकांचं नाव त्याच्यामध्ये दिसतं का, नाही. आपण काय सगळे फॉरेनचे लोक आहेत, मग आपल्याकडे काय लागले नाहीत शोध. आपल्याकडे बंधनं होती ना सगळं, आपल्याकडे तर शिक्षणाचंच बंधन होतं मूळ. तर आपला विकास आणि प्रगती कशामुळे होते, तर शिक्षणामुळे होत असते. आणि त्याच्यापासूनच बहुजन समाजाला वंचित केलं गेलेलं होतं. त्यामुळं काय दिसतं आपल्याला की कुठला शोधच आपल्याकडे लागलेले नाहीत. म्हणजे आता कुठेतरी आपल्याकडे शोध लागायला सुरुवात झालेली आहे. आणि हे कशामुळे आपल्याला संधी मिळाली, तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं, जे घटनेमध्ये मिळाले, तर त्याच्यामुळे आज आपण स्वतंत्र विचार करू शकतो. आपण दुसऱ्यांच्या विचारानं चालण्याचं आज आपल्याला बंधन राहिलेलं नाही. आपल्याला आपली मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपण त्याला आपल्या पद्धतीनं विश्लेषण करू शकतो. तर अशा प्रकारे म्हणजे आपल्याला हक्कांचं महत्त्व लक्षात येतं की हक्क असेल तर आपण काय काय करू शकतो. आपण गगनभरारी घेऊ शकतो आणि हक्क नसेल तर आपण घराच्या बाहेरसुद्धा पाऊल टाकू शकत नाही. तर हे असे हक्क मिळाल्यामुळेच काय झालं, तर मानवाची खूप प्रगती झालेली आहे. मानवाने अधिक त्याला सुख कसं प्राप्त होईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आपल्या आजूबाजूला जे काही आहे हे सगळं नैसर्गिक साधनसंपत्ती, ह्या सगळ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग माणसाने आपल्या प्रगतीसाठी करून घेतला, तो हक्कामुळे. त्याला जर हक्क नसता तर त्याला त्या वस्तूंचा उपभोगसुद्धा म्हणजे आपल्या आजूबाजूचं जे आहे त्याचा आपल्याला उपभोग घेता आला नसता. जसं पाणी आहे, पण आपण त्याच्यावर जर बंधन घातलं की ह्या तळ्यामधलं पाणी, ह्या विहिरीचं पाणी तुम्ही वापरायचं नाही, असं जर आपल्यावर बंधन घातलेलं असेल तर आपल्याला ते शेतीला वापरता येईल का, कशालाच वापरता येणार नाही. का, तर ते आपल्याला स्वातंत्र्य नाही. पण तेच जर तुम्हाला स्वातंत्र्य दिलं की ह्या तळ्यातलं पाणी घ्या, तुम्हाला किती उपयोग करायचा तेवढा करा, मग तुम्ही काय कराल, मस्त शेती पिकवत बसा. वर्षातनं 2दा 3दा 4दा पिकं जर येत असतील तर 4दा सुद्धा तुम्ही पिकं घेऊ शकता आणि काय करू शकता, तर स्वतःचं आर्थिक प्रगतीही करू शकता. म्हणजे हक्क किती महत्त्वपूर्ण आहेत आपल्याला हे त्यावरून लक्षात येतं.
म्हणून आपण शेतीसाठी अवजारे, प्रवासासाठी वाहने, प्रगतीसाठी चाक, शिल्पकला, धातुकाम, हस्तकला, कौशल, संगीत, तत्त्वज्ञान, विज्ञान यापासून मानवाने काय केलं तर आपलं जीवन आनंदीमय बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आज जे जे काय आपल्याला